हाय एव्हरीवन, मी कल्पना कणगी तुमचं नवीन अशा एका ब्लॉगमध्ये स्वागत करते. नेहमीप्रमाणे 6 लाईन दोरा घेतलेला आहे आणि सुई नंबर 10.075 mm आहे. आता स्टार्टिंगला साडीला 2 वेळा लॉक घालून घ्यायचा आहे. 2 वेळा लॉक घातल्याने जेणेकरून टाईट बसतो लॉक. बघा इथं दाखवत आहे मी या पद्धतीने. त्यानंतर एक राऊंड बीड्स घालायचा आहे. हे डिझाईन ना एक छोटा आर्च येतो आणि एक मोठा आर्च येतो. 2 डिझाईन मिळून एकच तयार केलेला आहे मी इथं. जिथंपर्यंत येतं तिथंपर्यंत बघून ना मणी लॉक करून घ्यायचं आहे. अगोदर मणी लॉक, त्यानंतर साडीला लॉक, असे 2 लॉक येतात. त्यानंतर इथं 4 चेन घालत आहे मी. 4 चेन गाठल्यावर साडीचं मागच्या साईडला टर्न करून घ्यायचं आहे. पहिलं लॉक आहे ना तिथं लॉक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका, स्किप केल्याने काही समजणार नाही तुम्हाला. पहिलं लॉक झाल्यावर एक सिंगल चेन घालून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर सुईवर दोरा घेऊन ना ते 4 चेन आहे ना त्याच्यामधून दोरा घ्यायचा आहे. म्हणजे डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. 2 मधून 1, 2 मधून 1. अशाच प्रकारे ते राऊंड पूर्ण भरून घ्यायचं आहे डबल क्रोशेटनी. 2 मधून 1, 2 मधून 1 अशा पद्धतीने ते पूर्ण जितके खांब लागतात ना ते पूर्णपणे भरून घ्यायचं आहे. प्रत्येक सर्कलमध्ये तेवढेच ते खांब यायला पाहिजे, हे लक्षात असू द्या तुम्हाला. 6 किंवा 5 किंवा 6 येतील, हे तर काउंट करून घ्या तुम्ही नंतरनं, किंवा तुम्ही घालताना काउंट करून घालू शकता. अशा पद्धतीने 2 मधून 1, 2 मधून 1 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. आणि ते 6 झाल्यावर ना इथं पुन्हा लॉक करून घेत आहे मी. स्टार्टिंगला पण 2 लॉक आणि आर्चच्या एंडिंगला पण 2 लॉक. प्रत्येक वेळेस 2-2 लॉक कंपल्सरी आहे. त्यानंतर इथं 4 चेन घालत आहे मी, जेणेकरून ना हे गोंड्या बांधण्यासाठी आहे जागा. कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून ना लॉक करून घ्यायचं आहे. थोडंसं घरात जास्त काम असल्यामुळं मला व्हिडिओ डेली टाकता येईना, त्यामुळं त्याच्याबद्दल सॉरी हां. पुन्हा एकदा डबल लॉक झाल्यावर बीड लॉक करून घ्यायचं आहे. ते कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून लॉक करून घ्यायचं आहे. आणि इथंही आपण 4 चेन घालणार आहोत. थोडंसं सैलसर घालणार आहोत चेन, कारण की इथं थोडासा मोठा आर्च येतो. पहिल्या लॉकवर लॉक करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या लॉकला पण लॉक करून घ्यायचं आहे. इथं 2 लॉक येतात, नाहीतर आर्च एका साईडला झुकण्याचा शक्यता असतो, म्हणून 2 लॉक घालून घ्यायचं आहे. बघा इथं दाखवत आहे मी. दोन लॉक झाल्यावर एक सिंगल चेन घालायचं आहे. त्यानंतर डबल सुईवर दोरा घेऊन चेनमधलं एक दोरा घ्यायचा आहे. डबल क्रोशेट इथंही तयार करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेट झाल्यावर 3 चेन घालायचे आहेत आपल्याला. घातल्यावरनं जिथं डबल क्रोशेटचं खांब आहे ना त्याच्या खालनं ना लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं पिकॉट तयार होतात अशा पद्धतीने घातल्यावर. पुन्हा डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. एकदम सावकाश पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. समजलं का नाही प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा. इथं पुन्हा 3 चेन घालत आहे मी डबल क्रोशेट घातल्यावर.
त्या गॅपमधनं खांबच्या खालनं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचा आहे. सुंदर पिकॉट तयार होतात. इथं थोडासा आर्च हे मोठा येतो, स्टार्टिंगचा आर्च छोटा आहे. डबल क्रोशेट तयार करून घेतलेला आहे आणि 3 चेन घालायचे आहे डबल क्रोशेटच्या वर. 3 चेन झाल्यावर डबल क्रोशेटचं खांब आहे ना त्याच्या खालनं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा डबल क्रोशेट तयार करून घेत आहे मी. त्यानंतर पुन्हा 3 वेळाचे पुन्हा डबल क्रोशेटच्या खांबच्या खालनं दोरा घेऊन लॉक करून घ्यायचा आहे. सिंगल लॉक येतो इथं. पुन्हा एकदा सिंगल चेन घालत आहे मी इथं आणि लॉकच्या मधनं एक लॉक घालून घेत आहे. इथं 2 वेळा लॉक येतात सिंगल. बघा अशा प्रकारे पिकॉट तयार होतात. खूप सुंदर दिसतो गोंड्या बांधल्यावर. लास्टपर्यंत बघा नक्की, मी लास्टला दाखवलेला आहे. व्हिडिओ स्किप करू नका. इथं गोंड्या बांधण्यासाठी पुन्हा मी 4 चेन घालत आहे. चार चेन घातल्यावर जिथंपर्यंत येते तिथं पाहून आपण लॉक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि एक छोटंसं प्रेमाचं एक कमेंट नक्की करा, जेणेकरून मलाही समजेल की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. 2 वेळा लॉक झाल्यावर पुन्हा थोडंसं दोरा उचलून एक राऊंड बीड्स घालत आहे मी. तर बीड लॉक करून घ्यायचं आहे. ते कुठंपर्यंत येतं तिथंपर्यंत पाहून पुन्हा लॉक करून घेत आहे मी. लॉक झाल्यावर पुन्हा 4 चेन घालायचे आहेत आपल्याला, जिथं म्हणजे जेणेकरून अगोदर स्टार्टिंगला जे छोटंसं आर्च तयार केलं ना, तसंच आपण इथं दुसरा छोटासा आर्च तयार करून घेत आहे. हवा असेल तर इथंही तुम्ही 2 वेळा लॉक करू शकता. इथं एकदाच केलेलं आहे. पुन्हा एक चेन घालायचं आहे इथं. चेन घातल्यावर ते राऊंड बीड्सच्या मागनं जे साखळी आलेलं आहे ना, त्याच्यामधनं दोरा घेऊन ना डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. दोन मधून एक. हा दुसरा डबल क्रोशेटचा खांब आहे. म्हणजे हे खांब छोटे येतात आणि मोठे आर्चचे खांब मोठे येतात थोडेसे. हे तिसरं आहे डबल क्रोशेट आणि हा चौथा. जे बीड आहे ना त्याच्या मागचं ते दोरा आलेला असतं ना, त्याच्यामधनं घ्यायचा आहे आपल्याला खांब. डबल क्रोशेटचं खांब 5 वेळा झालेला आहे आणि एकदा लॉक करून घ्यायचा आहे आपल्याला. बीड लॉक कुठे केलं ना त्याच्या थोडंसं पलीकडं लॉक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने दिसतं. आता मोठा आर्च येतो पुढं. आता पुन्हा गोंड्या बांधण्यासाठी जागा सोडत आहे मी. 4 साखळ्या घालत आहे. 4 साखळ्या झाल्यावर पुन्हा आर्च तयार करून घेणार आहोत आपण. म्हणजे नॉर्मल साडीलाही भरीव असा लुक येतो आणि खूप सुंदर सुद्धा दिसतो साडी. जेणेकरून साडीला एक जीव आल्यासारखं वाटतो गोंड्या बांधल्यावर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी वेगवेगळे डिझाईन माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओज, ते पाहून शिका. आता पुन्हा एकदा बीड लॉक करून घेतलेला आहे 2 वेळा लॉक झाल्यावर. जिथंपर्यंत ते येते ते पाहून लॉक करून घ्यायचं आहे साडीला. त्यानंतर
4 चेन घालणार आहे इथंही. 4 चेन झाल्यावर साडी पलटून ना 2 वेळा लॉक करून घ्यायचं आहे. म्हणजे डिझाईन एकदम राईट वेमध्ये बसतो. इकडेही चुकत नाही आणि तिकडेही चुकत नाही. आणि एकही दोरा तुम्ही सोडून विणून घेऊ नका, नाहीतर ते डिझाईन खूप बेकार दिसतो. सगळे लाईन्स घेऊनच तुम्ही स्टिच करा. लॉक झाल्यावर साडी पलटा. पुन्हा एक लॉक सिंगल चेन घालून घेतलेला आहे मी. आणि जे 4 चेन आहेत ना त्याच्या पाठीमागनं डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. केल्यावर 3 चेन घालणार आहे मी त्याच्यावर. आणि जे एक सिंगल चेन आणि खांबचं मधलं गॅप आहे ना त्याच्यामधनं जाऊन दोरा आणून ना लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. आता असंच पुढचे 3 पिकॉट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतरनं 3 चेन घालणार आहोत आपण. त्यानंतरनं सिंगल लॉक घालायचं आहे. म्हणजे घाटीप्रमाणे तयार होतो तिथं. आणि पिकॉट खूप सुंदर दिसतो. पिकॉटचे मी अजून नवीन नवीन डिझाईन घालण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की पहा. आणि खांबच्या खालनं दोरा घेऊन ना लॉक करून घ्यायचा आहे. फायनल लुकसाठी स्किप करू नका, पूर्णपणे व्हिडिओ पहा. खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ. आणि डिझाईनसुद्धाही तितकं सुंदर आहे. पुन्हा 3 चेन घालत आहे मी. 3 चेन घालून ना लॉक करून घेत आहे. माझा थोडासा व्हिडिओबाबत अनुभव कम आहे. नवीन यूट्यूबर आहे मी. प्लीज सपोर्ट करा. आणि जे माझे थोडेसे चुका होत आहेत त्याला इग्नोर करून प्लीज सपोर्ट करा. पुन्हा एकदा सांगते, आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज एक छोटंसं कमेंट करा, कारण की माझ्याही मनाला समाधान असा भेटून जातो. 2 वेळा लॉक करून घ्यायचे आहे सिंगल चेननी. आणि तर कापडाच्या म्हणजे साडीला पुन्हा एकदा लॉक करून पुन्हा 4 चेन घालत आहे मी. छोटे मिनी आर्च ना इथं 3 येतात आणि मोठे 2च येतात. दोन वेळा लॉक करून घ्यायचं आहे. तर गोंड्यासाठी दोरा सोडून म्हणजे चेन घालून, त्यानंतर एक राऊंड बीड्स घालून ना पुन्हा बीड लॉक आणि साडीला लॉक करून घ्यायचं आहे. खूप लांब करू नका बीड लॉक, नाहीतर ते एकदम बेकार दिसतो साडीला. त्यानंतर ना 4 चेन घालायचे आहेत आपल्याला. काही ट्रिकी वगैरे नाही आहे साडी गोंड्या बांधण्यासाठी. थोडंसं समजून ना तुम्ही लॉक वगैरे शिका. सिंगल लॉक, डबल लॉक आणि सिंगल क्रोशेट, डबल क्रोशेट, ट्रिपल क्रोशेट ह्याचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही ते पहा. आणि ते शिकून ना अशा पद्धतीने तुम्ही विणू शकता आणि दुसऱ्यांनाही विणून देऊ शकता. तुम्ही ऑर्डरसुद्धा घेऊ शकता. इतकं परफेक्ट होऊन जाल ना. बघा इथं सिंगल चेन घालत आहे मी. सिंगल चेन घालून ना डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा अशा पद्धतीने हे 5 वेळा घातलेलं आहे मी मिनी आर्चला डबल क्रोशेट. पाच वेळा लॉक करून घ्यायचं आहे डबल क्रोशेटचं. व्यवसाय
माणसाला ना असं गप्प बसू देत नाही. तुमच्या अंगात काहीतरी कलागुण असेल ना, त्याला वाव द्या आणि त्याला सपोर्ट करा. तुम्हालाही त्याच्यामध्ये आवड वगैरे निर्माण होतो. 2 वेळा लॉक झाल्यावर 2 चेन घालून कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दिसतोय आणि तुम्हाला गोंड्या बांधून दाखवणार आहे. बघा, आता फायनल लुक असं दिसत आहे. कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.